आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सर्वत्र सध्या इंधन टंचाई जाणवतेय। या पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अधिवेशनात निवेदन केलं। BPCL, HPCL आणि IOCL या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकाळी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं। या कंपन्यांनी राज्यातील घरगुती गॅसचं दैनंदिन उत्पादन 9,000 वरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत वाढवल्याचं सांगितलं। सध्याच्या गॅस टंचाईतून मार्ग काढण्यासाठी घरगुती गॅसच्या उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले। यानंतर गॅस उरलाच तर रुग्णालयं, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम, स्मशानभूमी यांना प्राधान्य दिले जाणार असून औषध उद्योगासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील उपहारगृहांना LPG वितरणात 50% प्राधान्य असल्याचं मंत्री भुजबळ यांनी सांगितलं। राज्यात केरोसिनचा भरपूर साठा आहे। उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन द्यायची गरज नाही असे निर्देश मध्यंतरी न्यायालयानं दिले होते। मात्र आता आम्ही सगळ्यांना केरोसिन उपलब्ध करण्यासंदर्भात न्यायालयाला कळवल्याचं त्यांनी सांगितलं। मध्यंतरी केरोसिन पूर्णपणे बंद केल्यामुळं केरोसिन डीलर्सची साखळी तुटली होती। आता भेसळ रोखण्यासाठी BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या पंपावर केरोसिन उपलब्ध करून देऊ असं मंत्री भुजबळ यांनी सांगितलंय।